बर, सदा आणि दिनकर, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाच्या घरात आलात? तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी आलात. प्रचंड मोठं घर आहे, इथे रमाई आहेत, त्या खूप प्रेमळ आहे. तुम्हाला इथे चांगलं चांगलं खायला मिळेल, चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांगला माणूस तुम्हाला होता येईल. पण मास्तर, यासनी कुठं कळतंय त्यातलं काही? यांना फक्त गावभर फिरायला आणि मस्ती करायला सांगा. अरे चल बाबा, चल चल, अरे चल चल, पाया पडतो. सोडा. अरे सोडा ना बाबा, थांब. काय झालं मडके बुवा, एवढा घाम का आलाय तुम्हासनी? अहो काय पळतंय कार्ट, फार दमवलं बघा, घामाघूम केलंय. चला आता इथून पळून जायच्यात, रमाईंची न्याची गाठ घालून देऊयात. वय वय, रमाई वाट बघत असतील. हा मास्तर, चला चला पोरं, अरे चला इकडे चला, खाऊ मिळणार. चला रे, चला चला चला. चल चल. काय रे पोरांनो, कसं वाटलं घर? आहे की नाही मोठं? हा, हे बघा, रमाई येतीलच आता. हा, आणि इथं गप उभं राहायचं, घरातल्या कुठल्या बी वस्तूला हात लावायचा नाही. आणि तू पुण्यांदा पळून जायचा प्रयत्न केला ना तर बघ. हा, अरे वा, हालात का समधी. या बसून घ्या, या. अरे या की, लाजू नका, या. चला चला की. अरे चला बसा, बस बस तिकडं. घ्या घ्या, बसून घ्या. लई दमछक झाली असेल ना? धावपळ, अहो चांगलंच पळवलंय पोरांनी, फार घाम घाम झालाय बघा सगळा. अहो चालायचं, पोरच आहे ती, पण अरे तिकडं तिकडं. अहो नाही रमाई, तुम्हाला माहित नाही, अहो लय आगाऊ पोरं आहेत ही. अहो यांना सांभाळता सांभाळता तुमची बी दमछाक होणार आहे बघा. असं काय भी होणार नाही भाऊजी, एकदम गोड पोर आहेत. राहताल ना वय इथं मजेत? बघा, हे समजा ठीक आहे, पण जिलेबी कुठे आहे? हे काका म्हणले होते की जिलेबी देणार म्हणून. जिलेबी? हा, का हो? म्या जिलेबी म्हणलं असेल. अहो मग येताना घेऊन यायची. म्या एक काम करतो, आता जाऊन घेऊन येतो. भाऊजी थांबा, हे घ्या. अहो रमाई आहेत माझ्याकडे. हे पैक घ्या. या माझ्या जबाबदारीने इथं आणले नाही या पोरांना, मग त्यांचा समजा खर्च माझ्याच पैक्यातनं झाला पाहिजे. जा. ठीक आहे, मी घेऊन येतो. त्या आणतीला जिलबी इतक्यात. बरं आता मी काय सांगते ते नीट कान देऊ नये का. तुम्ही समजे जण आजपासून इथे एकत्र राहणार आहात, तेव्हा एकत्र अभ्यास करायचा, मिळालेल्या गोष्टी वाटून घ्यायच्या. हा का? आणि भांडायचं नाही, गुन्ह्या गोविंदानं राहायचं. आणि हे घर तुमचंच समजा, कधी बी काय बी लागलं तर हक्कानं मागून घ्या.